तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या व्लॉग्समध्ये. तर सकाळ सकाळी आम्ही गेलो होतो मंडळाच्या आमच्या स्टेज आणणार होतो गणपतीचा, आणि त्यानंतर लगेचच गेलो कवठे मंकाळला बैल आणायसाठी. तर लगेचच आम्ही इथं येळवीमधनं निघालेलो आहे, आणि हळूहळू हळूहळू करून आम्ही पोहोचलो कवठे मंकाळला मित्रांनो. तिथे गेल्यावर मित्रांनो तिथला घरातला गणपती बसवायचा होता, तर गणपतीची पूजा वगैरे करून आत घेतला आहे गणपती. लगेचच त्याची आरती वगैरे करून आम्ही गेलो बैल आणायला. तर ही बैल घेतली होती, तर ही लगेचच आम्ही गाडीत टाकली आणि निघालो येळवीला भावांनो. तर येळवीत आले आले मित्रांनो लगेचच आपले गणपतीचं आगमन करायचं होतं, तर रोहनला हात देऊन वर घेतला, श्रावणला सुद्धा हात देऊन वर घेतला. वैभ्या योगा नको म्हणत होता, तरी पण त्याला हात दिला आणि पुन्हा हात नाही दिला. जाऊ दे म्हणलं, राहू दे खालीच. याला पण म्हणलं जा खाली म्हणलं. मग त्या गर्दी लगेच जमली आणि गेलो पाठदिसा गणपती आणायला, आणि गणपती आणला होता. लगेचच बसवला आणि आरतीची तयारी चालू केली. आणि 5 वाजल्यापासून ही पाऊस पडायला लागलाय बघा, आणि आरती अजून व्हायची होती, आणि पावसामुळे जरा घोळ झाला होता. तरी पण आम्ही आरती करून घेतली, आणि पाऊस जवळजवळ 2 तास पडला ही पाऊस. तर आता आरती झालेली आहे, सगळीजण गेलेली आहे, आम्ही बसली मंडळात लागेना व्यस्त आहे का. पाऊस पाऊस चालू झाला आहे, खूप मोठा पाऊस आहे, आणि जवळजवळ 5 वाजल्यापासून पाऊस चालू आहे. आता 7 वाजल्यात, 2 तास झाले पाऊस चालू आहे. आणि आत्ता मी बघितलं की आपले फोनपेचं अकाउंट पाक 0 झाले. तर 4 ते 5 दिवसात आपल्याला ते सगळं भरून काढायला लागते, काहीतरी काम बिम करायला लागते, कामधंद्यात बघायला लागते. एवढं गणपती झालं का फोनपे अकाउंट आपण लगेचच भरून काढू.